राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समितीवर 7 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात 20 ऑगस्ट 1947 ला बाबासाहेबांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यातील एक सदस्य BL मित्तर यांनी राजीनामा दिला तर DP खैतान यांचा मृत्यू झाला. एक सदस्य अमेरिकेत निघून गेले, त्यांची जागा कधी भरलीच गेली नाही. एक सदस्य राजकारणात गुंतून पडले आणि 2 सदस्य हे दिल्लीपासून लांब राहत होते, त्यामुळे ते कधी आलेच नाही. म्हणून राज्यघटना लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेबांवर येऊन पडली. पण बाबासाहेबांनी ही जबाबदारी अत्यंत चोख पद्धतीने पार पाडली, कारण त्यांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड, फ्रान्स यांसारख्या एकूण 60 देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता. म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीने या राज्यघटनेचा अभिमान बाळगायला हवा, कारण राज्यघटना लिहिण्याकरिता इतके महान व बुद्धिमान व्यक्तिमत्व आपल्याला लाभले होते.